नमस्कार मित्रांनो, नमस्कार. कसे काय तुम्ही? आज आम्ही विचार केला की आज आम्ही असंच ब्लॉग चालू करतो. असंच काहीच नाही असं. असं काय आमच्या मनात काहीच नाही, असं काय करायचं काय नाही करायचं ऍक्च्युली नाही. तर मग आम्ही विचार केला की जर काय आलं चांगलं मस्त करता आलं तर मग हा ब्लॉग नाही नाही तूच बोल. नाही तू बोल ना. नाही तू बोल. नाही बोल ना. नाही बोल ना तू. जर काय चांगलं करता बोल. खरंच बोल रे. अरे बोल 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 बोल. मी कट करेन ना. जर काय चांगलं करता आलं, जर चांगलं काय झालं तर आम्ही त्या ब्लॉग मध्ये घेऊन येऊ. तर मग हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येईल. नाही तर हा दिवस हा रेकॉर्डिंग अशीच कायम विहीन होते ना. ते काय ते होते ते होईल. पण आपण एक गोष्ट, हे मगाशी मी बोला, आपण एक गोष्ट दाखवू शकतो. आपल्या फ्रीज मध्ये ना फणस आहे, कच्चा फणस. फणस कधी आणला? अरे मी भाज्या लास्ट टाइम ऑर्डर केलं तर मी कच्चा फणस असंच मागवलेला. विचार केलेला की मम्मी तुम्ही घराची व्हिडिओ बघितली ना, तर आम्ही विचार केला मम्मी येणारे घरी तर मम्मीला बनवायला लावेन, पण आम्हाला वेळच नाही मिळाला. बनवायचं काय फणसात? फणसाची भाजी मला आवडते ना, आता खायला मिळत नाही, मम्मी बनवते. हो हा, तुझ्या घरी खाल्लेली आपण. तर मग विचार केला आपण ती बनवू शकतो आज ब्लॉगसाठी. बिकॉज काल आहे मग काहीतरी आपल्याकडे. काल काय बोलते मम्मी आलेली तेव्हा मला वेळच नाही मिळाला, तर मग तो फणस नाही तो फणस तोपर्यंत ओके मग मला असं वाटतं. पण आज ना मला भरपूर शूट आहे म्हणून आम्ही हा आज व्लॉग करणार नव्हतो. आजचा दिवस आम्ही व्लॉग बनवणारच नव्हतं, बट बिकॉज रील्स वगैरे भरपूर शूट करायचे, तर ते करता करता तुम्हाला दाखवतो. हा व्लॉग असा एकदम असा नसेल, असं अचानक बाहेर. तुम्हाला मगाशी माझ्या केसांना हात नको लावू. हा शाणे, मगाशी बोललेली ही तुम्हाला किती वाजलेत बघा आता. किती तू येऊच नको 2 मिनिटं. मगाशी तुम्हाला बोललेली ही की आता आम्ही फणसाची भाजी करणार, मग ते तुम्हाला आम्ही दाखवू. आणि शूट करता करता भाई मेकअप करून घरात बसलीये. मेकअप करून नवरा असा गबाळा आहे, कोण घरात येईल तर कोण काय बोलेल. कुठे जायचंय तुला? घरी बसतीयस तू आता. काय नुसती बघत बघत काय येते एवढं. लगेच आईला फोन, लगेच एक भाजी बनवायची. भाजी काय करायचं, काय काय बोललेलीस? किती वाजलेत बघा, कसं करायचं उपाशी माणसाने, कसं करायचं सारखं आईला फोन लावून विचारते. अरे एकदा शिक ना, किती वेळ लागतो. पाव एक भाजीत पाव अरे गुटली मम्मी आम्हाला फक्त बियाच दिसतात, पाव कुठे दिसतच नाहीये. अरे पाव म्हणजे तो पाव नाही, जो फणसाचा देठ असतो ना, देठ तो आतून देठ असतो ना. बघूया चल. व्हिडिओ कॉल करायला लागेल मला वाटतं. काहीतरी भलतच खायला लागेल. नाही तरी कमी आहे, खूप कमी आहे. एका टाइमलाच होणार आहे. एक टाइम काय, माझी एक टाइमची आहे. कुकर मध्ये शिजवायचा तो आणि 3 शिट्यांमध्ये काढलं की जरा मला बोलते ब्लॉगची जिम्मेदारी तुझी आणि भाजीचं काय ना. 1-1:30 वाजला नवऱ्याला, हे बघ भांडी नाही भेटत आहे तिला. 1:30 वाजला नवऱ्याला भूक लागली, नवरा खाकरा खातोय रे बिचारा काय बघा मला बारीक झालोय रे. काय बोलायचं तुला यार. कधी येणार मम्मी मागे राहायला. आता तर मी खुलेआम बोलू शकतो, खुलेआम. पण शिवानी काल या सोयाबीनचा भात केलेला असता तो, हा इकडे ब्राउनीला जसं करायचं तसं करू दे. आणि काय बोललीस तू आता? 1 तास तर आईची बोलत होतीस, तुला अजून नाही माहित कसं करायचं? अरे ते मला कुकर बिकर लावायचं, शिजवायचं मला अंदाज नाहीये. त्याच्यावरच्या शिटीचं झाकण कुठे? ते खाली गाडीला लावले हॉर्न म्हणून. कुठेतरी हे काय शोधलं ना, मी शोधून दिलं मी लगेच तुला. मी लगेच करतो काम ही सगळी. मी हा खाकरा करतो आणि माझं वजन कमी. आता हे शिटी लावायची, शिटी काढायची. किती शिटी? 2 किंवा 3. 2 किंवा 3. ओके. समोसा खाल्लास ना सकाळी नाश्त्याला, तरी पण एवढी भूक लागलीये आणि माझ्यावरती सगळं ढकलतो. हे ना ह्याला जरा आवर दे. सकाळी तू पण समोसा खाल्लास ना? मला भूक नाही लागली. मग तुझं पोट केवढं, माझं केवढं, का फरक पडतो की नाही? किंचाळतोस का? बाहेरचे लोक बोलतील किती बायकोवरती अत्याचार होतात. बायकोवर अत्याचार? अरे बायकोवर अत्याचार, अरे बापरे. हो इकडे बघ जरा, हे बघ इकडे बघ,
हे काय करतेस? समोसा खाल्ला ना सकाळी, आता समोसा खाल्ला ना सकाळी, परत हे का खातोय? ह्याला जरा आवर दे. हा, आवर दे ना, दे ना, आवर. ए हम्म बडबड. असंच खाते ते मी. असंच खा, मग नको खाऊ दे, इकडे नको खाऊ, नको खाऊ. काहीतरी करायचं होतं तुला, मला विसरवतोय, आता तूच कर. जा कांदा काप. मला काम आहे. किती कोपऱ्यात गेली बघा ह्याच्यातून अजीब अजीब आवाज येत आहेत बाई. हा, फर्स्ट टाइम आतमध्ये मी कुकरच्या भांडणं ठेवलंय, मला भीती वाटते उडाला. आणि मी बाजूला कांदे बघा कुठे कापतोय मी. हा, षडयंत्र आहे ना तुझा, हा सगळा षडयंत्र आहे तुझा. हा बघा, मला कांदे कुठे कापायला ठेवलंय. आणि आवाज बघा काय विचित्र विचित्र प्रकारचे येतात त्याच्यातून, आणि अजून मागे मागे चाललीये. हा, शाणे. हा, लसूण कोपऱ्यात कापत बसलीये. गप हे गप. काय पाहिजे भाई? मगाचपासून हे करत बसले, पाहिजे काय? तू हुशार असली तर तुला कळेल. काल कोणी ठेवलेला? कुठे लायटर? कुठे ठेवलेला आज काल? कुठे लायटर? मला काय माहित. हे आपलं महाराजांचं जेवण. कोणामुळे हे जेवण माझं? हा, आणि मी तर नाहीच आणलंय, हे तू का आणलंय का? वरून खाली तू काढलं. चला, आता पहिली काय टाकणार त्याच्यात? तर मी घोडा तेलात जेवण बनवणार आहे, तर मग घोडा तेल चाललेलं आहे आता कडे. वा 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 वा, जसं शिकवलंय तसंच कर. हा, काय एक्स्ट्रा नको करत बसू प्लीज. त्यात आता सर्वात पहिले थोडस हिंग. तडका येईपर्यंत आपण थांबलोच नाही. तडका ये पण हे छोट्या गोष्टी तुला शिकवलेल्या कळत नाही. मग थोडस राई. त्याच्यासाठी पण आपण थांबलो नाही. अरे तू स्वतः बोलली आणि का नाही थांबली मग येडी? अरे थांब ना. बघू ना कसं लागतंय असं. पण त्याच्यानंतर काही कमेंट मध्ये सांगतील ते लोक कसं लागतंय. जिरं बोलून जिरा टाकलेत तू, भरपूर टाकलेत ना, मग जिरा असणार ना. जिरं कुठे गेलीस ग? अरे अरे रे रे रे, अरे आलीस परत. त्यानंतर हे आहे लसूण. वा, काय टाकलंयस यार, म्हणजे काय तुझ्या हाताची जी काय बोलत ती कला जी आहे ना, एकदम उडलं. टाकलाच नाही. असं जेवण असतं बाबा. हे बघ, एक कढीपत्ता राहिला, आता ह्याच्यानी किती चव वेगळी लागली असती तुला माहितीये काय? हा, कढीपत्ता आणि लसूणचा. हो, छान ढवळ, थोडं छान ढवळ. व्हेरी गुड. आता हा, यशनी कापलेला कांदा. मी कापलेला कांदा चाललेला आहे. वा वा वा, हा 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 हा, वा हा हा. अजून जरा चांगला टाकू शकली असतीस, पण ठीक आहे, आता शिकण्यासाठी. कांदा कापला. ए शाणे, ए बाई, बारीक बघ केवढा आहे. बारीक आहे मग बारीक आहे भाई, तुला दिसत नाही, तू आंधळी झाली आहेस. आता सर्वात मेन, हा, हे शिजलंय का बघूया. अरे हा, हे तर उघडायचं बाकी आपलं. चला, सेम दिसतंय भाई, काय फरकच नाही. काय मम्मीला फोन लावे, झालंय का? नाही शिजलंय, परत ठेवायचंय. एक शिटी मारावी लागेल. मार मग आता. काय ही काय केलं? गरम आहे. काय करूया? परत एक शिटी. अजून काय करणार? चला. हे बंद कसं काय? अरे यार, हे बनवून झालं, वेगळी खाऊया का? जाऊ, एक काम करूया, हे ह्याच्यामध्ये वाफवूया जास्त. हा चालेल, चल टाक. चल, एक्सपेरिमेंट गाईज, एक्सपेरिमेंट. आमच्या घरात तुम्हाला एक्सपेरिमेंट बघायला मिळत असतील असे. तुम्ही ते घरी असं जर झालं की भाजी नाही झाली. काय बोलतोय? तुमच्या पण घरी जर असं झालं की भाजी नाही शिजली आहे कुठली तरी, पण आपलं ते हे करून झालेलं आहे तडतड, तर मग तुम्ही असं करू शकता. ट्राय करायला काय हरकत नाही. बियांची हालत आम्ही काही अशी करून घेतलेली आहे. ही बियांची हालत. बियांचे कव्हर काढले. हा, ते बियांचे कव्हर काढले. बिया नाही घेत, पण बिया छान लागतात. भाजी कमी आहे तर घेऊया. हा, पण लास्ट टाइम आपण बियांची पण काहीतरी खाल्लेलं ना. बियांची मम्मी सेपरेट भाजी करते आणि ही फक्त भाजी आहे. हा, तर हे असं चितळे करून घेतलेलं आहे. त्याच्यात मसाले टाकलेले आहेत, तुमचे रेग्युलरचे मसाले टाकतात. आणि काय केलंय रे? आता गरम मसाला आणि धना पावडर. चला, रपारप टाका. चला, लवकर करा. दिसायला तर कलर छान आलेला आहे. आता हे भाजी त्याच्यात जाईल तेव्हा कळेल काय आहे. याला चव असेल ना काहीतरी. काय माहिती, बघूया. काय प्रश्न आहेत आपले जेवण बनवताना, की याला चव असेल ना काहीतरी.
पण तुला माहितीये तू जेन्युइनली जास्त चांगलं जेवण बनवते, तरी आपण असं का हे असतं आपलं? कारण की आपण असं एक्सपेरिमेंट करतो ना. चल रे, 2-2, 3-3 वेळा कसं चांगलं होईल? आता माझ्या मार्गदर्शनाखाली तू एवढं शिकली तर आहेच, एवढं काय नाही. मान्य कर, तू चांगली शिष्य आहेस. शाबास. आता हे चांगलं ढवळ, जरा याच्यात हे नको व्हायला, जरा चांगलं ढवळ. आता खुलच्या सिमसिम करून आपण बघूया काय आहे नक्की या फणसाच्या भाजीत. नाही शिजली रे ते फणस ना, मम्मी जे आणते. आणि सोयाबीन राईसचं पण हिने असंच केलं, एवढा जबरदस्त लागलेला तो सोयाबीन. अरे नाही, ती वेगळी दिसते, ही बघ कशी. हे ना वेगळं झालंय कारण की ते फणस ते नव्हते जे मम्मी आणते. ठीक आहे ना, मग फणस तर आहे, काहीतरी चांगलं असेल. मला सेफर साईड साठी भेंडीची भाजी आहे कालची आणि मी भेंडी नाही खात एवढी, म्हणून मी भेंडी घेतली नाही. मला कंटाळा आला भेंडी खाऊन. पटकन खाऊन दाखव. आधी मला नको देऊ, आधी तू खाऊन दाखव. मेरा कहना यहाँ नहीं रहना. एवढं गरम गरम कसं खाऊ शकतोस? खोटं बोलतोयस तू. मम्मी सारखी नाही आली, परफेक्ट शिजली, वेगळी लागते. खाऊन बघ, एकदा खाऊन बघ, म्हणजे तुलाच कळेल की फक्त थोडा कलर वेगळा, टेस्ट वेगळी आहे, पण शिजली परफेक्ट आहे. चांगली लागते का? एकदम मस्त लागते. ठीक आहे, मी पण खाऊन बघते. जरा गरमी आली आहे म्हणून विचार केला मी, मला हे आणलंय. हीच मुलगी होती जी बोललेली की मँगो आईस्क्रीम कोण खातं. मी ते विदाउट व्हॅनिला बोलले. शराब ब्रो, ह्यांना माहितीये. चला आता आम्ही आईस्क्रीम खातो, भेटूया. युजुअल डोळा माझ्या आईस्क्रीम वरती यायचा. कुठे आहे माझं खाते गपचूप. माझा हा चावा घेतला ह्यानी, मी तर फक्त एकदा टेस्ट केलं, चावा घेतला आणि बघत बसलाय. आणि आता स्वतःचा फटाफट खातोय, म्हणजे माझा खायला येईल. नाही मिळे का? एक अजून दे घास. नको मला, कॅमेरा समोर दे म्हणजे लोकांना कळेल किती घेतोय. यश प्लीज, यश प्लीज, यश नको ना. बस आता संपलं. बघितले डोळे. यश नको, माझ्या पोटात दुखेल. ओके. पोटात दुखतो तुझं? मी तुझं आईस्क्रीम बघितलं पोटात दुखतं. हा जो इथे मुलगा तुम्हाला दिसतोय ना, ह्याच्या तोंडावर जाऊ नका. ह्याने हेडफोन्स घातले तर काम करतोय. हा युट्यूब वरती गाणी ऐकतोय. तुम्हाला सांगते, लिटरली वॉचमॅनने फोन वरती कॉल केला की भाई साहब, फोनवरच कॉल करणार ना, फोनवरच कॉल, टेलिफोन वरती कॉल केला, इंटरकॉम वर कॉल केला कि भाई साहब आपको ऑर्डर आया है, 2 वीक से पड़ा है नीचे, प्लीज आके लेके जाओ. तू बोलली ना त्याच्याशी, हे मी सांगितलं हिला, 2 दिन सांगितलं, हिने वीक ऐकलं. आणि मी ऑफिस मधनं येते, मी घेऊन येऊ शकत होती, पण ह्यानी मला सांगितलं सुद्धा नाही की खाली ऑर्डर आली. कारण मला बघितलं तुम्ही पण. नाही 1 मिनिट, आता पकडली गेली चोरी. आता चोरी पकडली गेली. चोरी नाही म्हणजे आता तुम्हाला कळतंय की मी हिला जरासं पण काम सांगत नाही करायला, की येताना खाली गार्ड कडनं पार्सल घेऊन हे पण मी सांगत नाही करायला. तोंडाला ना. तुला किती तोंड येतं रे यश? काय करायचं आता? मला माहिती पण नाही तोंड कसं येतं तोंडात. दाखव नको. हा तर हे काम नाहीये, हे इररिस्पॉन्सिबिलिटी. आता खाली काहीतरी असं ब्रँडचा व्हिडिओ आला असेल आणि ब्रँडचा प्रोडक्ट आला असेल आणि व्हिडिओ आला असेल चालत 2 पायावर, ये मी जातो शिवानी दीदीच्या घरी, मग काय करायचं? मग जायचं आणि घेऊ. तुला त्या ब्रँडने रिच आउट केला असेल ना. आणि त्या माणसाने, त्या वॉचमॅननी ह्याला 2 वेळा नाही 3 वेळा नाही 4 वेळा कॉल करून सांगितलं तरी ह्या जात नाही. आता पण नाही झालं की बेशरम. काम किती आहे बाई. संध्याकाळचा रडायचा आवाज नाही काढायचा. संध्याकाळी ना, मग सकाळी रडू शकतो. बोट टाक ना, टाक. तू नाही ना डोळ्यामधून बाहेर काढलं टाक. नको, जाऊ दे आज इच्छा नाही. की हेअरस्टाईल तर बघा माझी यार, काय म्हणजे आंघोळ करून आलायस म्हणून. शी ओले नाही, हे तेल आहे. इयो, हे तेल पण नाही, काहीच नाही. हे असंच मी डोक्यावर आंघोळ. बाय. माणसामध्ये ना थोडासा हरामखोरपणा असला पाहिजे, एवढा नाही. किती माणसं आहोत आपण घरात? 2 माणसासाठी जर तू डबल आईस्क्रीम आणतोय तर एका ह्यानी कसं काय, म्हणजे कसं, कोणत्या हिशोबाने 5 आईस्क्रीम आणलेस? अरे शिवानी, काय झालं मी तुला सांगतो. तिकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, तुम्हाला कळेल माझ्या, तुम्ही रिलेट करा माझ्यासोबत. तिकडे मी गेलो आईस्क्रीम आणायला,
आईस्क्रीम आणायला जेव्हा मी गेलो तिकडे फ्रीज मोठा होता, भरपूर मोठा फ्रीज होता आणि त्याच्यात फ्रीज मोठा असल्यामुळे त्याच्यात आईस्क्रीम होता. हे 2 आणले ना मी, हे 2 आणले, बाकी सगळे सिंगल आणले. तर बिचारे चोकोबार 2च पडलेले तिकडे. एक मिनिट, नाही हे एकच पडलेले. ऐक माझं, नीट ऐक कानाने. हे एकच पडलेले, चोकोबार 2 पडलेले आणि तेव्हा मी विचार केला की एक चोकोबार आपण घेऊन जाणार तर दुसरा चोकोबार वाढणार. आपण एक काम करूया, काय हे अर्धा खाऊया, म्हणजे एक चोकोबार तू, एक चोकोबार मी आणि हे हाफ. तुला चोकोबार आवडतं ना? पण नाही, मला कुल्फी पण आवडते. ठीक आहे चालेल. म्हणून हे अशा 2 खुर्च्या लावल्यास चांगलं दिसायचंच आहे, तर त्याच्यावरचे टॉवेल काढलेले ठेवलेले काढ ना. ए शाणे, ते मी मुद्दामून केलंय. इथे तुला मस्त स्पेस मिळेल असा. मला काम करायला बरं वाटलं इकडे, आणि इकडे जे आहे ना ते असं इकडे बसूया. आणि तुला माहितीये खूप लोकांनी त्यांच्या बायको लोकांसाठी भरपूर काय काय केलं. आज वुमेन्स डे, तू काय केलं माझ्यासाठी? हा, तू काय केलं माझ्यासाठी? आज थोडी 11 तारखेला आहे. 11 तारखेला ना आज. अरे आज आहे ना, आज वुमेन्स डे. मला माहिती होतं आज वुमेन्स डे, म्हणून मी ते एक्स्ट्रा आईस्क्रीम जे आणले ना, जे तू मगाशी मला हरामी करत होती, ते एक्स्ट्रा आईस्क्रीम मी त्यासाठी आणलं. आणि तुला आवडतं, तू कॅमेरामध्ये बोललेली आहे आणि मला माहिती होतं आधीपासून की तुला ते कोणतीच आहे. नाहीये वुमेन्स डे, 8 तारखेला असते. तू हरामीपणा काय करते? माझ्यासाठी आणलंय ना. हा, 8 तारखेला आणणार तुझ्यासाठी. 8 तारखेला तुला समजत नाही. 8 तारखेला तुझ्यासाठी. चला आता भेटूया. आम्ही डोक्याला दाढीला असं इकडे तेल लावून घेतो आपण. परत मला दाढी नाहीये, सॉरी. तेच बोलतोय, लाव तेल, वाढेल म्हणजे येईल तरी. तुला चालेल दाढी? हा मला चालेल. आपण मस्त असे दाढी फिरूया. चला भेटूया परत. थँक्यू आमचा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल. कमेंट करा, तुमच्या कमेंटला आम्ही रिप्लाय करायला खूप ट्राय करतो आणि खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही कमेंट करता. काम आहे ते रिप्लाय करणं युट्यूबच्या कॉमेंट्स ना. आय लव्ह युअर कॉमेंट्स अँड आय लव्ह यू ऑल. ह्याचा हार्ट विथ सिंग आहे. सिंग हा सिंग. हा अरे डेव्हिल हार्ट का दाखवतोस त्यांना? चांगला हार्ट दाखव. चांगला हार्ट आहे त्यांना माहितीये. एंजल वाला दाखव ज्याला असं फ्लाईज आहेत. बस झालं आता बोल ना. हा शाणी, बाय बाय. बाय. थँक्यू.